नमस्कार, स्वागत आहे तुमचं मेघाच रसोईमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट होणारी आणि एकदम चमचमीत अशी सुकी मिक्स भाजी। त्यासाठी इथे मी बारीक चिरलेला कोबी घेतला आहे, कट केलेला फ्लॉवर घ्यायचा आहे, बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, बारीक चिरलेला टोमॅटो आणि क्यूब्समध्ये कट केलेला बटाटा। आता गॅसवर कढई तापत ठेवायची, त्यामध्ये तेल घालायचं। तेल कडकडीत तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे, बारीक चिरलेला कांदा घालायचा। इथे मी एक मोठा साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे। आता 1 मिनिटासाठी कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट आणि कट केलेला टोमॅटो घालून घेणार आहोत। इथे मी एक मोठा टोमॅटो घातला आहे। आता हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 1 मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आलं लसणाचा कच्चा वास निघून जाईल। परतून झाल्यानंतर ह्यामध्ये सुके मसाले घालूया। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, थोडासा हिंग, 1.5 चमचा काळा मसाला, 1 चमचा धनेपूड घालून पुन्हा 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं। तुम्ही ह्या मिक्स भाजीमध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता, जसं की मटार, श्रावण घेवडा, भोपळा, गाजर। परतून झाल्यानंतर कट केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या। इथे मी 2 बटाटे, अर्धा फ्लॉवर आणि अर्धा कोबी घेतला होता। भाज्या घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता मिठामुळे ह्या भाज्यांना पाणी सुटेल, त्यामुळे या भाजीमध्ये पाणी घालायची गरज नाही। पण तुम्हाला जर ही भाजी एकदम कोरडी वाटली तर फक्त थोडासा पाण्याचा शिपका मारायचा। मिक्स झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला भाजी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे। मध्ये मध्ये झाकण काढून भाजी हलवत राहायची, जेणेकरून भाजी खालून लागणार नाही। अशा प्रकारे आपली मिक्स भाजी तयार आहे। आता वरून आपण कोथिंबीर घालून पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेऊ। आता ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत, कशासोबतही खाऊ शकता। वरण भातासोबतही ही भाजी खाण्यास एकदम भारी लागते। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।